चला तर पाहूया आजची सामाजिक शास्त्र याविषयी काही महत्त्वाचे प्रश्न. तर उद्या 9 नोव्हेंबर रोजी सर्वांनी 150 मार्काची फ्री टेस्ट सर्वांनी जॉइन करा. तर आपण आपल्या या चॅनेलवर लिंक शेअर करू. तर आज पाहूया काही महत्त्वाचे प्रश्न. अविश्वास ठराव संमत केल्यास मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो. तर विधान परिषदेने, राज्यपालांनी, विधानसभेने का मंत्रिमंडळाने? तर पर्याय क्रमांक 3 विधानसभेने. हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. तर पुढीलपैकी कोण हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद का पंडित नेहरू हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. तर हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पर्याय क्रमांक 3. भारताच्या राष्ट्रपतीकडून राज्यसभेवर किती सदस्याची नियुक्ती केली जाऊ शकते? पुढील प्रश्न. भारताच्या राष्ट्रपतीकडून राज्यसभेवर किती सदस्यांची नियुक्ती केली जाऊ शकते? 11, 12, 8 का 14? तर पर्याय क्रमांक 2. भारताच्या राष्ट्रपतीकडून राज्यसभेवर 12 सदस्याची नियुक्ती केली जाऊ शकते. महाराष्ट्रात पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात? महाराष्ट्रात पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात? महाराष्ट्रात पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात? 27, 30, 33 का 50? तर पर्याय क्रमांक 4. 50% जागा राखीव असतात. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते? सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते? सुधारक, केसरी, दीनबंधू का प्रभाकर? सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते? सुधारक, केसरी, दीनबंधू का प्रभाकर? तर पर्याय क्रमांक 3 दीनबंधू. चौरी चौरा घटनेनंतर डॅश ही चळवळ संपुष्टात आली. चौरी चौरा घटनेनंतर पुढीलपैकी कोणती चळवळ संपुष्टात आली? सायमन विरोधी सत्याग्रह, सविनय कायदेभंग चळवळ, असहकार चळवळ का भारत छोडो चळवळ? तर पर्याय क्रमांक 3 असहकार चळवळ ही चळवळ संपुष्टात आली. महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते हे होते. तर महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते ॲनी बेझंट होते का लोकमान्य टिळक का बेरे खापर्डे का पंडित श्यामजी कृष्ण वर्मा? तर महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते पुढीलपैकी पर्याय क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पुढीलपैकी मवाळ नेते कोणते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पुढीलपैकी मवाळ नेते कोणते? तर लाला लजपतराय, बिपिनचंद्र, अरविंद घोष का रासबिहारी घोष? तर पर्याय क्रमांक 4 रासबिहारी घोष हे मवाळ गटाचे नेते होते. राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या 1886च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या 1886च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? सुरेंद्रनाथ बॅनर्जी, सय्यद बद्रुद्दीन तैयबजी, दादाभाई नौरोजी का उमेशचंद्र बॅनर्जी? तर पर्याय क्रमांक 3 दादाभाई नौरोजी. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळा उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळा याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब खेर, धनंजयराव गाडगीळ का विठ्ठलराव गाडगीळ?
तर पर्याय क्रमांक 3 धनंजय राव गाडगे यांच्या हस्ते करण्यात आली. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे? भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे? स्वातंत्र्य, समता, न्याय का बंधुभाव? भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिलाय? तर पर्याय क्रमांक 3 न्याय या संकल्पनेला. सुरत वरून आहे या ठिकाणी. सुरतहून परत येताना शिवरायांनी दिंडोरी या ठिकाणी मुघल सरदार डॅडॅशचा पराभव केला. तर सुरतवरून परत येताना शिवरायांनी दिंडोरी या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या मुघल सरदाराचा पराभव केला? तर दाऊद खान. पर्याय क्रमांक 3 दाऊद खान. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर बंगालचा सुभेदार कोण झाला? औरंगजेबाच्या मृत्यूनंतर बंगालचा सुभेदार कोण झाला? औरंगजेबाच्या मृत्यूनंतर बंगालचा सुभेदार कोण झाला? मुर्शिद कुली खान हा बंगालचा सुभेदार झाला. शिवचरित्रांची माहिती सांगणारे पुस्तक डॅडॅश यांनी लिहिले. तर पुढीलपैकी कोण? लाला लजपतराय, लोकमान्य टिळक, सुब्रमण्यम भारती का पंडित नेहरू? शिवचरित्राची माहिती सांगणारे पुस्तक डॅडॅश यांनी लिहिले. तर पुढीलपैकी कोण? तर पर्याय क्रमांक 1 लाला लजपतराय यांनी. पर्याय क्रमांक 1. पंचायत राजचा हा पायाभूत घटक आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद का ग्रामपंचायत? पंचायत राजचा हा पायाभूत घटक आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद का ग्रामपंचायत? तर पर्याय क्रमांक 4 ग्रामपंचायत हा पंचायत राजचा पायाभूत घटक आहे. मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? बिंदुसार, चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक का चाणक्य? बिंदुसार, चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक का चाणक्य? तर पर्याय क्रमांक 2 चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केली. पानिपतचे तिसरे युद्ध कोणाकोणात झाले? पानिपतचे तिसरे युद्ध कोणाकोणात झाले? बाबर व इब्राहिम लोधी मराठे व अहमदशाह अब्दाली, अकबर व हेमूका मराठे व नजीम खान? तर पर्याय क्रमांक 2 मराठे व अहमदशाह अब्दाली. स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? परकीय वस्तूवर बहिष्कार टाकणे, भारतीय उद्योगांना पाठिंबा देणे, ब्रिटिश साम्राज्य अंतर्गत स्वराज्य का असहकार चळवळ सुरू करणे? तर पर्याय क्रमांक 3 ब्रिटिश साम्राज्य अंतर्गत स्वराज्य हे स्वराज्य पक्षांचे ध्येय होते. मानवी समता हे मासिक कोणी चालू केले? मानवी समता हे मासिक कोणी चालू केले? बाळशास्त्री जांभेकर, धोंडो केशव कर्वे, महात्मा फुले का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? मानवी समता हे मासिक कोणी चालू केले? तर पर्याय क्रमांक 2 धोंडो केशव कर्वे. संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते?
तर पर्याय क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल हे होते. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी कोणत्या कायद्याने संपुष्टात आली? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी कोणत्या कायद्याने संपुष्टात आली? तर पर्याय क्रमांक 2 1813 चा सनदी कायदा. मुंबई येथे स्वतःच्या राहत्या घरात मुलींची शाळा कोणी सुरू केली? मुंबई येथे स्वतःच्या राहत्या घरात मुलींची शाळा कोणी सुरू केली? तर पर्याय क्रमांक 1 जगन्नाथ शंकर शेठ यांनी सुरू केली. लॉर्ड कर्झनच्या काळातील रॅले आयोग हा कशाशी संबंधित होता? लॉर्ड कर्झनच्या काळातील रॅले आयोगचा संबंध कशाशी होता? प्राथमिक शिक्षणाची, त्यानंतर माध्यमिक शिक्षणाशी, उच्च शिक्षणाशी. पर्याय क्रमांक 3 उच्च शिक्षणाशी संबंधित होता. ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार कोणास आहे? पुढील प्रश्न, ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार कोणास आहे? ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार कोणास आहे? सरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी का तहसीलदार? तर पर्याय क्रमांक 1 सरपंच. स्वराज्य पक्षाच्या स्थापनेमध्ये कोणी पुढाकार घेतला? स्वराज्य पक्षाच्या स्थापनेमध्ये कोणी पुढाकार घेतला? चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू, महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू का खान अब्दुल गफार खान? स्वराज्य पक्षाच्या स्थापनेमध्ये कोणी पुढाकार घेतला? तर पर्याय क्रमांक 1 चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू यांनी. पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा याने भारताच्या कोणत्या बंदरात प्रवेश करून नवीन जलमार्गाचा शोध लावला? पोर्तुगीज खलाशी वास्को दी गामा यांनी भारताच्या कोणत्या बंदरात प्रवेश करून नवीन जलमार्गाचा शोध लावला? तर पर्याय क्रमांक 3 कालिकत. सोलापूर येथील सत्याग्रहात हे आघाडीवर होते. व्यापारी, स्वातंत्र्य सेनानी, गिरणी कामगार का महिला? सोलापूर येथील सत्याग्रहात हे आघाडीवर होते. व्यापारी, स्वातंत्र्य सेनानी, गिरणी कामगार का महिला? तर पर्याय क्रमांक 3 गिरणी कामगार. पर्याय क्रमांक 3 इंग्रज इतिहासकार डॅडॅश यांनी माधवराव पेशव्याबद्दल गौरव उद्गार काढले होते. इंग्रज इतिहासकार डॅडॅश यांनी माधवराव पेशवे यांच्याबद्दल गौरव उद्गार काढले होते. तर पुढीलपैकी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यांनी? तर पर्याय क्रमांक 1 ग्रेट डफ यांनी. शिखांच्या आदिग्रंथात खालीलपैकी कोणाच्या रचनांचा समावेश नाही? तर शिखांच्या अधिग्रंथामध्ये खालीलपैकी कोणाच्या रचनेचा समावेश नाही? पर्याय क्रमांक 1 संत नामदेव यांचा आहे, चैतन्य महाप्रभूचा आहे, तर संत कबीर यांचा पण आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 संत सूरदास यांचा समावेश नाही. पर्याय क्रमांक 4 हा विजयनगरचा पहिला राजा होय. शेवटचा प्रश्न, हा विजयनगरचा पहिला राजा होय. कृष्णदेवराय, हम्पी, हरिहर का राम राय?
तर विजयनगरचा पहिला राजा हा हरिहर, पर्याय क्रमांक 3 हरिहर. तर अशाच माहितीसाठी तुम्ही स्टडी देवांश या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या होणारी टेस्ट सर्वांनी जॉइन करा.